नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच यामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला रिपीट होणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, घटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन केले जाते? घटनेच्या कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय स्थापन केले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 214 कलमानुसार उच्च न्यायालय स्थापन केले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दादासाहेब फाळके यांना तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीतील पहिला चित्रपट कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजा हरिश्चंद्र हे मराठीतील पहिला चित्रपट आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हायड्रोजन ज्वलन केल्यास काय तयार होईल? हायड्रोजन ज्वलन केल्यास काय तयार होईल? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाणी तयार होईल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या देशाचे अंगकोर वाट मंदिर जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? अलीकडेच कोणत्या देशाचे अंगकोर वाट मंदिर जगातील 8वे आश्चर्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कंबोडिया. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची डॅश मीटर इतकी उंची आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची डॅश मीटर इतकी आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 182 मीटर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सोने या मौल्यवान धातूचा अणुक्रमांक किती आहे? सोने या मौल्यवान धातूचा अणुक्रमांक किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 79 अणुक्रमांक आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जायकवाडी धरण कोणत्या नदीच्या बांधण्यात आलेले आहे? जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोदावरी नदीकाठी जायकवाडी धरण बांधण्यात आलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मूकनायक. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी ध्वनीचे तीव्रतेचे एकक कोणते आहे? खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डेसिबल. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे डॅश होय. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे डॅश होय. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खाण्याचा सोडा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता किल्ला नाशिक जिल्ह्यात नाही? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे तोरणा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये नाही. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुंबई ते नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे? मुंबई ते नाशिक या रस्त्यावर कोणता घाट आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे थळ कसार घाट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोकस्तंभ कोठे आहे? भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोकस्तंभ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सारनाथ या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केलेली आहे? पुण्याजवळ हिंगणे येथे अनाथ बालिका आश्रम कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महर्षी कर्वे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुन्हे तपास. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताची फाळणी झाल्यामुळे
कोणत्या देशाची निर्मिती झाली आहे? भारताची फाळणी झाल्यामुळे कोणत्या देशाची निर्मिती झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तलवार या शब्दात समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. तलवार या शब्दास समानार्थी ठरणारा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शमशेर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या पेशी जंतूचा प्रतिकार करतात? कोणत्या पेशी जंतूचा प्रतिकार करतात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पांढऱ्या पेशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक म्हणून कोणाचा नामोल्लेख कराल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बिल गेट्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोठे तेल शुद्धीकरण कारखाना आहे? खालपैकी कोठे तेल शुद्धीकरण कारखाना आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दुर्भे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सती प्रथा कायद्याचे बंद करण्याचा गव्हर्नर जनरल कोण? भारतातील सती प्रथा कायद्याने बंद करणारा गव्हर्नर जनरल कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बेंटिक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कुठे आहे? यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कराड या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेश स्पर्श करत नाही? खालपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशास स्पर्श करत नाही? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अरुणाचल प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे मित्रांनो. डोंगर कोसळणे या वाक्यपरिचयाचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अतिशय दुःख होणे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चंपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? भारतात प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून पाऊस पडतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अलीकडेच कोणत्या राजाने घोळ मासा हा राजाचा मासा म्हणून घोषित केले आहे? अलीकडेच कोणत्या राजाने घोळ मासा हा राजाचा मासा म्हणून घोषित केले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गुजरात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे. खालपैकी विसंगत अर्थ असणारा शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सुषमा हा काय विसंगत शब्द आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राज्यसभेसाठी 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक करतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 37°C हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात छोटा जिल्हा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पोर्ट ब्लेअर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालपैकी कोणता वायूस मार्श गॅस म्हणून संबोधले जाते? खालपैकी कोणत्या वायूस मार्श गॅस म्हणून संबोधले जाते?
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिथेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोरडा बर्फ कशाला म्हणतात? कोरडा बर्फ कशाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे घन स्वरूपातील कार्बन डायऑक्साईड यांना कोरडा बर्फ असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, झुंबड या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखायचा मित्रांनो. झुंबड या शब्दाला समानार्थी असणारा शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गर्दी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? वंदे मातरम योजना केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2004 रोजी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.